नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता काही तासांमध्येच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या मतमोजणी दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना काही कठोर सूचना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहे असं दिसतंय। आता निवडणूक होईपर्यंतची जी लढाई होती ती लढाई तर या दोघांनी पुरेपूर लढलेली आहे। म्हणजे शरद पवारांची तर खरोखर तारीफ करावी लागेल। हा माणूस लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आणि लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतरही रोज फिरत होते आणि आता जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून दिवसाला 3 ते 4 सभा शरद पवार घेत होते। त्यांच्या त्या इतकं वय झाल्याच्या नंतरही इतक्या उत्स्फूर्तपणे इतक्या उत्साहाने ते हे सगळं करत होते, त्याचं कौतुक तर अख्ख्या महाराष्ट्राने केलेलं आहे। शरद पवार या वयातही हे करत होते याचं कारण म्हणजे ही निवडणूक त्यांच्या जिव्हारी लागलेली आहे। कारण 2च वर्ष आधी त्यांनी पाहिलं की जो पक्ष आपण स्वतः तयार केला, ज्या पक्षाची स्थापना आपण स्वतः केली, ते पक्ष ते चिन्ह आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या हातातून निसटून जाताना त्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचं जे काही असणार आहे दुःख ते खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे यंदा मला असं वाटतं त्यांनी ठरवलेलंच होतं की आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे की आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो। आणि त्यामुळे पुरेपूर त्यांनी जो आहे तो प्रचार केलेला आहे या निवडणुकीच्या दरम्यान। आणि आता निवडणूक झाल्याच्या नंतरही जे दिवस असतात म्हणजे निवडणुका झाल्या परंतु मतमोजणी होईपर्यंतचे हे जे 3 दिवस आहेत, हे 3 दिवस सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे असतात। आणि मला असं वाटतं की निवडणुका होईपर्यंत जे व्हायचं ते झालं, परंतु या 2-3 दिवसामध्ये पण खूप मोठे घोळ होऊ शकतात, जे की लोकसभेच्या दरम्यान झाले। अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस गायब झाले, सीसीटीव्ही बंद पडले, त्या ईव्हीएम मशीन्स हलवण्याचे फोटो यायला लागले। आज सकाळी सुद्धा नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन काही गाड्यांमध्ये सापडले की ते शिफ्ट करत होते, मशीन्स बदलत होते। अशा प्रकारे छोट्या मोठ्या घटना या होताना दिसल्या। आता अर्थातच काही लोक म्हणतात की ईव्हीएम मशीनमध्ये काय घोळ होऊ शकत नाही, करायचं असतं तर सगळा केला असता। हे तर महाराष्ट्राला आणि देशालाही माहिती आहे की हे भाजप जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहे हे 10% तरी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करू शकतात, याच्या आधीही झालेला आहे आणि त्यामुळे आताही होऊ शकतात। त्यामुळे निवडणुका होईपर्यंत आणि मतमोजणी होईपर्यंत काय करायला पाहिजे याच्या सूचना शरद पवारांनी दिलेल्या आहे। आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ज्या सूचना दिलेल्या त्या सूचना मला असं वाटतं की प्रत्येकच पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या सूचनाही मला तुम्हाला सांगायच्या आहे। तुम्ही खास करून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असाल तर खरोखर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या। यंदाचा महाराष्ट्राचा मूड जो आहे तो सत्तेच्या विरोधात होता, महायुतीच्या विरोधात होता, महाविकास आघाडीच्या बाजूने होता आणि त्यामुळे हा जो काही एकंदर लोकांचा मूड आहे तो मूड तर बदलता नाही आला, मग मशीन बदलता येऊ शकतात का असे प्रयत्न नक्कीच होऊ शकतात। मतमोजणीच्या दरम्यान घोळ केले जाऊ शकतात, तुमची दिशाभूल केली जाऊ शकते, तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं। हे टाळण्यासाठी काय करता येईल तर उद्या जे प्रतिनिधी असतील, निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला नेमलं असेल तुमच्या पक्षांनी, अशा प्रतिनिधींना मतमोजणीच्या दरम्यान आत जाण्याची परवानगी असते। उद्या सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळी 7 वाजता तुम्हाला त्या केंद्रावर हजर राहायचं, इतकं लक्षात ठेवा। 7 वाजता हजर राहायचं आहे। तुमच्यासोबत कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे मोबाईल असेल किंवा इतर काही डिव्हाइस असतील ते नको असणार आहे, ते तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचे नाही आहेत। तुमच्या हातामध्ये मग ते काय पेपर पेन्सिल नोट करण्यासाठी ते देतील आणि मतमोजणीला सुरुवात होईल। एकेका बूथची जी आहे ती मतमोजणी अधिकारी ते सांगतील। जेव्हा एक मशीन ठेवलं जाईल, प्रत्येक मशीन सील आहे का, पिंक पेपरनी आणि ग्रीन पेपरनी सील आहे का हे तुम्ही नक्की चेक करा। ते सील नसेल तर त्याच्यावर आक्षेप घ्या आणि त्यांना सांगा की हे असं नाही आहे। त्यामुळे ते सील आहे का हे चेक करणं, सील असेल तर त्यांनी जो काही आकडा सांगितलेला आहे तो आकडा नोंदवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट आला, काही कन्फ्युजन वाटलं, आकड्यांमध्ये काही घोळ आहे असं वाटलं तर तुम्ही व्हीव्हीपॅटवरचे जे काही चिठ्ठ्या आहेत त्या मोजण्याची मागणी सुद्धा करू शकता। ती मागणी ही करता येऊ शकते, त्यामुळे ती मागणी सुद्धा तुम्हाला जिथे गरजेची असेल तिथे करा, बिलकुल घाबरू नका। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला दिवसाच्या शेवटपर्यंत जे आकडे सांगितले जाणार आहेत ते खूप व्यवस्थित नोंदवायचे आहे आणि त्याच्यामध्ये ही डाऊट वाटत असेल तर आपल्याला तक्रार करायची आहे। या सूचना शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं। ते असं म्हणाले की शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत कडेकोर पहारा ठेवायचा आहे। तुमचं एकदम शार्प लक्ष असलं पाहिजे प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालीकडे, कारण की खूपदा तुमचं दुर्लक्ष काय म्हणूया, तुमची नजर चुकवून काही गोष्टी या नक्कीच होऊ शकतात, झालेल्या आहे। शरद पवारांसारखा इतका निवडणुकीचा अनुभव असलेला
नेता आपल्या सगळ्यांना हे सांगतोय, मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे, शरद पवार, महाविकास आघाडीचीच आज दुपारी बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांना या सूचना दिलेल्या आहेत. या सूचना मला असं वाटतं की म्हणून मला सांगायच्या होत्या. अजूनही बारीक खूप गोष्टी आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या की ते कसं करता येईल. मात्र उद्या हे जे काही तुम्ही प्रतिनिधी म्हणून मतमोजणी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला नेमलं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत तुम्ही जर खूप काटेकोरपणे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की जो महाराष्ट्राचा मूड आहे त्यानुसार निकाल लागेल आणि नक्कीच महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल. माझी पर्सनली इच्छा आहे. बरं, माझी पर्सनली इच्छा असण्यामागे काय, माझं कोणी नातेवाईक महाविकास आघाडीमध्ये नाही आहे, ना माझ्या नात्यातलं कोणी आहे, ना माझ्या गोत्यातलं कोणी आहे, ना माझ्या जवळचं मित्र मैत्रिणी कोणीही नाही आहे. मी कोणीही आज उभे राहिलेला मी तुम्हाला सांगते, एकाही उमेदवाराला मी जवळून ओळखत नाही, ना ते मला ओळखतात, ना कधी माझं त्यांचं इंटरॅक्शन झालेलं आहे, कुणाशीही झालेलं नाही आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभेला उभे असलेल्या उमेदवारांचं. त्याच्यामुळे तरीही मला का वाटतं की महाविकास आघाडीचे लोक निवडून आले पाहिजे, कारण की महायुतीने गेल्या 10 वर्षामध्ये जे काही घोळ घातलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचा मी खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला खरोखर काही गोष्टी कळलेल्या आहे की यांनी खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, बदलापूरमध्ये जे झालं ते आहे. शेतमालाला तर बिलकुल भाव मिळत नाहीये, शेतकरी हवालदिल बर्बाद झालेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थिती असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राला सत्ता बदल हवा आहे. आता जी लढाई लढायची ती लढली, मात्र उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी जे तुम्हाला करता येईल, जे म्हणून चोख काय म्हणूया पारदर्शकपणे करता येईल ते करा. घोळ वाटला तर तक्रार करा. तुम्ही हे मतमोजणी होत असताना सुद्धा RTI टाकून प्रत्येक 4 तासानंतरचा डेटा सुद्धा तुम्ही मागवू शकता की किती मोजणी कोणत्या बूथवर झाली होती. बातमी तर अशी येते आहे की काल जो काही आकडा सांगितला होता त्याच्यात 2% वाढ ही झालेली आहे. म्हणजे काल जेव्हा आकडा जाहीर केला निवडणूक आयोगाने की इतके टक्के मतदान झालंय आणि आता त्या अनेक बूथवर जे आहे ते मतदान वाढलंय असं म्हणतात की जवळपास 2 ते 3 लाख लोकांचं मतदान हे वाढलेलं आहे. आणि हा जो वाढवलेला आकडा आहे हा आकडा कृत्रिम असू शकतो, घोळ करून वाढवलेलं मतदान हे असू शकतं. कारण की ज्या दिवशी मतदान होतं त्या ठिकाणी त्या प्रत्येक गोष्टीची नोंद होते, किती मतदान तिथे एवढे लोक बसवलेले असतात कशासाठी. आणि जेव्हा मतदान काल जेव्हा संपलं तेव्हा शेवटी एक जो आकडा येतो की इतकं मतदान या बूथवर झालेलं आहे, समजा जे काही माझं गाव असेल इतकं मतदान झालंय, तर हा आकडा फिक्स आहे ना. हा आकडा वाढायचं काय कारण आहे. तिथे तो माणूस दिवसभर बसलेला होता, 4 माणसं बसलेले होते, एका बूथवर किती होतं असं मतदान. आणि ते सगळं असताना जर आकडा अचानक वाढत असेल याचा अर्थ काय आहे, काहीतरी हे घोळ नक्कीच यांनी केलेला आहे. आणि अर्थातच त्यांनी 10% घोळ केलेला असणार आहे. पण तरीही महाराष्ट्राचा मूड मॅक्सिमम महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे मला असं वाटतं की त्या बाजूनेच निकाल लागेल. आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत. आता बघूया उद्या काय निकाल लागतो. नेमकं ही निवडणूक जी आहे ती महाराष्ट्राला काहीतरी उद्या चांगलं घेऊन आणणार आहे का हे पाहायचं असणार आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं, उद्या 10:30 वाजतापासून सकाळी 10:30 वाजतापासून निवडणुकीच्या निकालाचं ॲनालिसिस आपल्या चॅनलवर लाईव्ह असणार आहे. निरंजन सर, मी असणार आहे आणि अजून 1-2 जण आम्हाला जर शक्य झालं तर ते असणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजतापासून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि होप करूया की उद्या महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.